नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ 2026 याच्या इयत्ता 4च्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी अनिल शेळके, केंद्र समन्वयक अकोला, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, पंचायत समिती शिक्षण विभाग पाथर्डी तर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो. पहा, आज जुलै महिन्याची 23 तारीख आहे आणि आपली आज गणिताची तासिका आहे. या गणिताच्या तासिकेमध्ये आपण काय शिकणार आहोत की मापन हा घटक तुम्ही शिकलेले आहात. या मापन घटकामध्ये तुम्ही दशमान, परिमाणे, वस्तुमान, धारकता हा घटक शिकले. त्यानंतर कालमापन, दिनदर्शिका, नामी गुणवत्ता आणि आज आपण शिकणार आहोत कागद मापन. आपण जे कागद असतात आपले वहीचे कागद किंवा इतर कागद त्याचं मापन. तर हा मापन पूर्ण घटकाला या ठिकाणी 20% भारांश आहे आणि या ठिकाणी 5 उपघटक आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक घटकावर एक प्रश्न येणार आहे. तर यामध्ये आपण आज कागद मापन म्हणणार आहोत. त्या कागद मापन घटकाला भारांश 4% आणि याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 गुण याला असणार आहे की कंपल्सरी एक प्रश्न तर येईलच असं आपण म्हणजे. तर हा घटक आपण सुरू करू. त्या घटकात आपण काय पाहणार आहोत? त्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत डझन, दस्ता, ब्रोस आणि रिंग. आता 4 संकल्पना आहेत त्याच्यामध्ये. फक्त 4च संकल्पना समजून घ्यायच्या आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी आपण तो सहज सोडू शकतो. तर हे काय आहेत हे 4 संकल्पना की डझन, दस्ता, रिंग, ब्रोस या काय आहेत? तर यातलं एक संकल्पना आपण क्लिअर करून घेऊ. फक्त यामध्ये ना डझन चांगलं लक्षात घ्या. डझन वर आपण पुढच्या 3 संकल्पना व्यवस्थित समजून घेऊ शकतो आणि डझन लक्षात आलं तर दस्ता, रिंग, ब्रोस व्यवस्थित लक्षात येईल आणि त्यावर कोणत्याही प्रकारचं गणित आलं तरी आपण ते सोडवू शकतो. तर डझन आपल्या ना दररोजच्या जीवनामधला आहे. डझन ही संकल्पना जी आहे ती आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आहे. तर तीचा दाखवा आपण अगोदर. डझन म्हणजे काय? तर मुलांनो, तुम्ही वडिलांबरोबर बाजारला गेले असाल, त्या ठिकाणी तुम्ही खाऊ घेता, त्यामध्ये तुम्ही फळं पण घेता, त्या फळांमध्ये तुम्ही केळी घेता सध्या. तर आजही आपण केळी जी आहे ती केळी गेल्यानंतर त्या दुकानदाराला आपण असं नाही म्हणत की 1 किलो केळी द्या, अर्धा किलो केळी द्या, 1 लिटर केळी द्या किंवा आणखी काही. आपण त्याला केळी कशावर मागतो? वडील तुमचे भाव करतात की 1 डझन केळी द्या, अर्धा डझन केळी द्या, 2 डझन केळी द्या. डझन त्याची डझन शिकायचं. तुमचे वडील डझन मध्ये केळी आणतात ना, तर तुम्हाला माहिती असेल 1 डझन केळी मागितल्यानंतर तो जो फळ विक्रेता आहे तो केळी मोजून देतो. 1, 2, 3, 4 अशी केळ्या मोजतो. किती केळ्या आहेत? तर 1 डझन म्हणजे तो किती केळी देतो रे? 12 केळी देतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नेहमीच आहे, आपण आणतो ते घरी. तर 1 डझन म्हणजे किती केळी देतो तो? 12. मग हेच लक्षात ठेवायचं आहे तुम्ही की 1 डझन म्हणजे किती? 12 वस्तू. 1 डझन म्हणजे
12 वस्तू. तुम्ही एक डझन केळी घेतली तर 12 केळी घेणार आहे. त्यानंतर हेच डझन आपण कागद मापांमध्ये वापरणार आहोत. कागद मापांमध्ये सुद्धा एक डझन कागद म्हणजे 12 किती कागद? 12 कागद. एक डझन कागद म्हणजे 12 कागद. 12 लक्षात ठेवायचं. मग कोणती वस्तू असू द्या. समजा तुम्ही म्हटले की एक डझन आंबे. सुरुवातीला आंबे आपण अगोदर डझन मध्ये एक डझन आंबे म्हणजे किती आंबे? एक डझन आंबे. आंबे डझनावर मिळवायचे अगोदर. आता ते किलोवर घेतले जातात. एक डझन म्हणजे 12 आंबे. तर ते केळी असू द्या, कागद असू द्या, आंबे असू द्या, ते महत्वाचं नाही. वस्तू संख्या किती महत्वाची? 12. एक डझन म्हणजे 12. एक डझन म्हणजे 12. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आणि मग पुढच्या सगळ्या संकल्पना आपल्याला एकदम सहज लक्षात येऊ शकतात. तर एक डझन म्हणजे 12 हे फक्त लक्षात ठेवा. मग आपल्याला पुढचं खूप सोपं जाईल. आता दस्ता पांढरा दस्ता ही एक नवीन संकल्पना आहे. पहा, आपण आतापर्यंत दैनंदिन जीवनामध्ये डझन वापरतो, पण दस्ता हा शब्द काय आपण वापरत नव्हतो. तर दस्ता म्हणजे काय? की डझनाच्या दुप्पट. डझनाच्या दुप्पट. दुप्पट म्हणजे किती? आपण पटीला काय करतो? गुणिले म्हणून 2. दुप्पट. डझन गुणिले 2 बरोबर काय? दस्ता. डझन गुणिले 2. आता पहा, डझनामध्ये आपण किती वस्तू मोजतो? 12. 12 गुणिले 2 बरोबर किती येतात? 24. 12 गुणिले 2 किती येतात? 24. दस्ता म्हणजे किती रे? 24. दस्ता म्हणजे 24. एक लक्ष द्या. डझन म्हणजे किती असतात? 12. एक डझन केळी मोजली आपण, 12 केळी घेतले. एक डझन आंबे घेतले, 12 आंबे घेतले. एक डझन कागद घेतले तर आपण 12 कागद घेतले. बरोबर? तसं डझनाच्या दुप्पट म्हणजे दस्ता. एक डझन म्हणजे 12 आणि एक दस्ता म्हणजे 24. दस्ता 24 हे लक्षात ठेवा. दस्ता म्हणजे 24. तुम्हाला शक्यतो गरज पडत नाही, परंतु पहा, वहीचे जोड पानं असतात तुमची, की मध्ये पिन मारलेली असते आणि सगळे 2 कागद एकत्र जोडलेले असतात. वहीच पहा, त्या ठिकाणी वही दाखवतो मी, की अशी वही असते तुमची. बरोबर? त्या वहीच्या हे जे एक पान आहे, एक पान म्हणतात तुम्ही. याला किती पान म्हणतात? एक. याला एक पान म्हणतात. असे तुम्ही 12 पानं जर मोजले तर तुम्ही याला एक डझन पानं कागद. बरोबर? आता ह्या वहीच्या मध्यभागी पिन मारलेली आहे आणि ह्या पानाला जोडून हे पान आले होते. हे झालं एक जोडपान. काय झालं? हे जोडपान. हे एक पान आणि हे एक पान. 2 पानं. सुट्टे मोजले तर 2 पान. असे 12 पानं जर एकत्र केले तर हा एक दस्ता होतो. 12 जोड पानांचा एक दस्ता. जोड पान वगैरे लक्षात नका ठेवू, परंतु दस्त्यामध्ये पानं किती आले? 12 दुणे 24. पानं किती आले? 24. म्हणजे एक दस्ता म्हणजे 24 पाने किंवा 24 वस्तू.
तर एक दस्ता 24 वस्तू कोणत्या असू द्या मग त्याला आपण दस्ता हे पहा त्याच्यावरून आपण अजून समजून घेऊ थोडं की दस्ता म्हणजे 12 अधिक 12 आपण 12ला काय म्हणतो एक डझन म्हणतो त्या 12ला आपण एक डझन म्हणणार एक डझन अधिक एक डझन किती झाले 2 डझन एक दस्ता 2 डझन एक दस्ता 2 डझन आता रूपांतर करायला सुरुवात केली बरं का आपण एका एककातून दुसऱ्या एककामध्ये आपण रूपांतर करायला सुरुवात केली की अगोदर आपण पाहिलं होतं एक डझन म्हणजे 12 वस्तू वस्तू किंवा कागद आता एक दस्ता म्हणजेच 2 डझन म्हणजेच 24 कागद हे असं रूपांतर करावं लागणार आहे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं एक डझन 12 कागद एक दस्ता म्हणजे 2 डझन किंवा 24 कागद आपण दस्त्याचं रूपांतर डझन मध्ये सुद्धा केलं आणि दस्त्याचं रूपांतर कागदामध्ये सुद्धा केलं दोन ठिकाणी रूपांतर केलं आपण दस्त्याचं की दस्ता एक दस्ता 2 डझन किंवा एक दस्ता 24 कागद डझन कागद दोघांमध्ये आपण याचं रूपांतर केलेलं आहे पुढे पाहू एक दस्ता 24 कागद लक्षात आलं पुढे चालू आता आपण जे शिकलो ते चाललेलं आहे पहा एक दस्ता म्हणजेच 2 डझन म्हणजे 24 कागद दरवेळी दस्त्याचंच रूपांतर डझन मध्ये कागदामध्ये करायला येईल असं नाही कधी कधी डझनाचं रूपांतर दस्त्यात करायला येईल कधी कधी कागदाचं रूपांतर दस्त्यात करायला येईल कधी कागदाचं रूपांतर डझन मध्ये करायला त्या तिघही एकमेकांशी निगडीत आहे दस्त्याचं डझन डझनाचं कागद किंवा कागदाचं डझन डझनाचा दस्ता किंवा कागदाचा दस्ता किंवा दस्त्याचा कागद असं वेगवेगळ्या एककांमध्ये याचं रूपांतर करायला येईल तर एक संकल्पना पक्की कळाली का संख्या कळाली का कोणाचंही रूपांतर पुन्हामध्येही करता येतं लक्षात ठेवा एक डझन 12 एक दस्ता बरोबर 24 आणि 2 डझन बरोबर एक दस्ता असं एकमेकांमध्ये रूपांतर करता येईल आता हेच उलट पण करता येईल सुद्धा करता येईल किती किती दस्ता म्हणजे एक डझन हे असं सुद्धा उलट येईल किती दस्ता म्हणजे एक डझन ते आपण पुढे याच्यावर अनेक गणित मी तयार केलेले आहेत तर ते गणित आपण घेताना तुम्हाला याचा सराव होईल मोठ्या राशीचं रूपांतर लहान राशीत करायचं किंवा लहान राशीचं रूपांतर मोठ्या राशीत फक्त सध्या हे लक्षात ठेवा एक डझन 12 कागद एक दस्ता 24 चला जाऊ आपण आता यावर आहे ना म्हणजेच पहिलं उदाहरण आलेलं आहे हे पहिलं उदाहरण आपण आता सोडू काय उदाहरण 6 डझन बरोबर किती दस्ते 6 डझन किती दस्ते आपण पाहिलेलं एक डझन आता 2 डझन बरोबर एक दस्ता 2 डझनाचा एक दस्ता तोंडी करू बरं का होतं 2 डझनाचा एक दस्ता 4 डझनाचा 2 दस्ते आणि मग 6 डझनाचे 3 दस्ते बरोबर 6 डझनाचे किती होते 3 दस्ते होते 6 डझनाची किती दस्ते होती 3 दस्ते होते पण प्रत्येक वेळी एवढी लहान संख्या येईल का
नाही, मोठी येऊ शकते. त्यावेळेस आपण असं तोंडी करणार आहेत का? नाही. तर तुम्हाला भागाकाराची मूलभूत क्रिया चांगल्या प्रकारे येते. तर ती भागाकाराची क्रिया आपण करणार. ती कशी? दोन डझन बरोबर एक दस्त. दस्त्यामध्ये रूपांतर करताना कितीने भागायचं डझनाला? 2 ने भागायचं. 2 ने भागायचं म्हणून आपण या ठिकाणी केलेले 6/2. आता अशी करायची गरज नाही. पहिलं गणित हे करून दाखवतो. 6/2 बेत्री 6 6 किती आले? 3 दस्ते. ते आता सहज सोपी क्रिया आहे, ती तुम्हाला सहज येईल आणि ती करताही आली पाहिजे. तर 6 डझन म्हणजे किती दस्ते? 3 दस्ते. लक्षात आले? डझन आणि दस्ता कसंही लक्षात ठेवणार. मोठा प्रश्न. सोपं आहे ना. डझन म्हटलं तर लगेच केळीच्या गाड्यावर जायचं. फळ विक्रेत्याकडून आपल्याला केळी घ्यायची. की डझन म्हटलं की केळीच्या गाड्यावर जायचं आणि 1 डझन केळी मागितल्यानंतर किती केळी येते ते लक्षात आलं की 12 केळी येते आपल्याला सहज माहिती. त्या ठिकाणी एक चित्र दाखवलंय की 1 डझन कागद आहे मुलीच्या हातामध्ये. म्हणजे किती कागद आहे? 12. त्या मुलाच्या हातामध्ये सुद्धा 1 डझन कागद. म्हणजे किती कागद आहे? 12. ते 12 आणि 12 दोघांची काय झाली? बेरीज. 12 आणि 12 किती झाले? 24. आणि 24 कागद म्हणजेच किती रे? 1 दस्त. 24 कागद झालेच किती झाले? 1 दस्त. आलं लक्षात? चला पुढे. हे 2 डझनाचे 1 दस्त. मुलीचा 1 डझन कागद होते आणि ह्या मुलाचे 1 डझन कागद. दोघांचे 2 डझन कागद झाले आणि 2 डझनाचा काय तयार झाला? 1 दस्त. आलं लक्षात? पुढं. आता आपल्याला पुढची तिसरी संकल्पना पाहिजे, रोज. डझन पाहिला आपण, दस्ता पाहिला. आता आपल्याला पाहिजे रोज. रोज ही संकल्पना आपल्याला नीट लक्षात घ्यायची. ही थोडीशी वेगळी किंवा आतापर्यंत आपल्याला आपल्या ऐकण्यात आली होती. रोज की तुम्ही पट्टीवर पाहिलं मिलीमीटर, सेंटीमीटर, मोठं माप झालं मीटर, त्याच्यापेक्षा मोठं अंतर बोलण्यासाठी किलोमीटर. तसंच आता आपण चटचक्रामध्ये चालू. आधी आपण पाहिलं डझन, 12 वस्तू, रोज असतात 24 वस्तू, आणि आता त्याच्यापेक्षा मोठी संकल्पना आहे रोज. कागद मोजण्यासाठीच आपण शक्यतो वापरतो, इतर ठिकाणी वापरत नाही. तर इथं दिलंय पहा, 1 डझन म्हणजे 144 कागद. 12 डझन. ग्रोस ग्रोस म्हणजे एक ग्रोस म्हणजे 144. एक ग्रोस 144. 12 डझन. एक ग्रोस म्हणजे किती? 12 डझन. रोज तर तिघांमध्ये रूपांतर करायचं आपल्याला. डझनामध्ये करायचं, कागदामध्येही करायचं, आणि आपण नंतर दस्त्यामध्ये सुद्धा करणार. काही सोपं आहे दस्त्यामध्ये सुद्धा. दस्त्यात कसं करायचं? 2 डझनाचा 1 दस्ता होतो. 12 डझनाला आपण 2 विभागतो. 2 किती येईल? 6. 6 दस्ते. एक ग्रोस म्हणजे 12 डझन किंवा 6 दस्ते किंवा 144. एवढं लक्षात ठेवायचं की एक ग्रोस म्हणजे 144. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. एक ग्रोस म्हणजे 144 कागद. 144 कसे आले? एक ग्रोस म्हणजे 12 डझन आहे. एका डझनात किती होतात कागद? 12.
12 आणि 12चा गुणाकार करणार आपण आणि 12चा वर्ग काय आहे 144. 12 गुणिले 12 144. तर हा असा हा 144 आकडा कसा आला की हे 12 आहे डझन. एका डझनामध्ये किती वस्तू 12 वस्तू म्हणून त्याचा गुणाकार आला 144. अशा प्रकारे हा 144 आकडा आलेला. नुसतं लक्षात आपल्याला पाठ नाही करायचं की एक दिवस म्हणजे 144 असं पाठ करायचं. फक्त सुरुवातीला पाठ करायचं किंवा लक्षात काय ठेवायचं आहे डझन लक्षात ठेवायचं. डझनामध्ये येतात 12 वस्तू. 2 डझनाचा एक दस्ता होतो तो 12 गुणिले 24 दस्तात येतात 24 वस्तू आणि 12 डझन एकत्र केले 12 वस्तूंचे 12 गट केले तर त्याचा तयार होतो ग्रोस. आणि त्या ग्रोस मध्ये 12 गुणिले 12 144 वस्तू झाल्या. 144 कागद झाले म्हणून एक ग्रोस म्हणजे 144 कागद. आलं लक्षात. तर पुन्हा सराव घेताना आपण घेणार आहोत एक छोटस सोपं उदाहरण या ग्रोस वर आपण घेणार आहोत. एक ग्रोस कागदापैकी एक डझन कागद वापरले तर किती कागद उरले. वापरले नाही उरले. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित तुम्हाला सगळ्यांना येत असतात परंतु प्रश्नाचा अर्थ नीट लक्षात जो घेईल त्याच गणित बरोबर. इथं अगोदर वापरले आले आणि उरले आले हे दोन कशा आहेत एकमेकाच्या विरुद्ध शब्द आहेत. आता आपल्याला वाटतं सहज जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर प्रश्न तुम्हाला शेवटी काय वाचू शकतात तुम्ही किती कागद वापरले. तसं नाही उरले किती ते आहे. तर पाहू आपण ह्या ठिकाणी एक रोज कागदापैकी एक डझन कागद आपली ग्रोस आलाय डझन. पण जे काढायचंय ते कशात काढायचंय कागदात काढायचं म्हणजे वस्तूत काढायचं. या ठिकाणी 3 गोष्टी आपल्याला एकमेकांमध्ये रूपांतरित करायच्या. 3 गोष्टी बघा ग्रोस डझन कागद. आता आपल्याला माहिती आहे एक डझन कागद म्हणजे 12 कागद. एक डझन म्हणजे 12. एक ग्रोस म्हणजे लक्षात येत असेल तुमच्या एक ग्रोस म्हणजे आपण पाहिलं होतं की 144. आता डायरेक्ट वस्तूंमध्ये काढतो ना डझनात काढत नाही. एक ग्रोस म्हणजे 144. किती कागद होते एक ग्रोस कागद होते 144 कागद होते. त्यापैकी एक डझन कागद वापरले म्हणजे आता त्याचं वापरून झालं ते कमी झाले का वाढले. कमी झाले. कमी झाल्यावर आपण काय करतो वजाबाकी करतो. कमी झाल्यावर काय करतो आपण वजाबाकी. वाढल्यानंतर बेरीज करतो. तर इथं आपण 12ची वजाबाकी करणार. तर दोघांची वजाबाकी किती येते पहा 4 2 गेले 2 4 1 केला 3 101 किती आले उत्तर 132. किती कागद उरले 132 हे आपलं उत्तर आहे. 132 हे आपलं उत्तर आलेलं आहे. किती कागद उरले 132 कागद उरले. ते जर म्हटले असते इथं उरल्याऐवजी वापरले शब्द आला असता तर काय त्यांनी सांगितलेलं ते एक डझन कागद वापरले म्हणजे किती वापरले कागद 12 कागद वापरले. 144 होते 12 वापरले 132. आलं लक्षात. बदलून गणित. हेच गणित या ठिकाणी सोडून दिलेलं आहे.
एक रोज कागद होते म्हणजे 144 कागद होते. 1 डझन कागद वापरले म्हणजे 12 कागद वापरले. एक रोज म्हणजे 1 डझन. एक रोज वजा 1 डझन उरलेले कागद 144 वजा 12 बरोबर 132 कागद उरलेले आहे. आणि आता कागद मापन मधली शेवटची जी संकल्पना आहे ती आपण शिकणार आहोत. रिम. काय? रिम. दुसरी व्हॅलांटी पहा. दुसरी व्हॅलांटी नीट लक्षात ठेवा. पहिली नाही. दुसरी व्हॅलांटी रिम लक्षात ठेवा. इंग्रजीमध्ये याला मात्र रिम म्हणतात. तर ही जी रिम आहे ती काय आहे? रिम ही कागद मापन मधली सर्वात मोठं एकक किंवा सर्वात मोठी राशी म्हणायचं आपल्या इथपर्यंत, आपल्या स्तरापर्यंत बरं का. रिम म्हणजे 480 कागद. कागद लक्षात ठेवा. एक रिम म्हणजे 480 कागद. 480 कागद किती झाला? 480 आकडा कसा आला? 500, 600, 320 असं का नाही आलं? तर ते कसं आलं पहा. एक रिम म्हणजे 20 दस्ते. एक रिम म्हणजे 20 दस्ते. 20 दस्ते. आपल्याला माहिती आहे दस्त्यामध्ये किती असतात? एका दस्त्यामध्ये काही जण 12 म्हणतील पहा बरं का. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही तुमचं लगेच उत्तर स्वतः द्यायचं. मला ऐकू येत नाहीये, परंतु तुम्ही स्वतः उत्तर द्यायचं आणि मी सांगितल्यानंतर तुमचं बरोबर होतं का चुकलं ते तुम्ही तुमचं मूल्यमापन करा. दस्ता. एका दस्त्यात किती कागद? 24. एका दस्त्यात कागद 24. असे किती दस्ते? 20. म्हणून 24 ला आपण 20 ने काय करणार? गुणणार. 20 चोक 80, 4 1 8, 20 गुणे 40, 40 आणि 8 48. आले का? 480 आले का? आले का 480? बरोबर ना? तर हे 480 हा आकडा कसा आला? एका रिंग मध्ये 480 कागद त्यांनी मोजून ठेवले एका ठिकाणी. 480 का ठेवले? तर एक रिंग म्हणजे 20 दस्ते. 20 दस्ते 24 ला 20 ने गुणलं 480 हा आकडा आला. याच्यामध्ये आपण अजून एक रूपांतर सुद्धा करू शकतो. एक दस्ता म्हणजे किती कागद आहे? 2 डझन कागद. एक दस्ता 2 डझन. 20 दस्ते 40 डझन. 40 डझन. मग रिमचे 3 रूपांतर आपण केले बरं का. एक रिम 20 दस्ते, एक रिम 40 डझन, एक रिम 480 कागद. 3 पुढे असणार आहे किंवा परत घेऊ. एक रिम 480 कागद, एक रिम 20 दस्ते, एक रिम 40 डझन. जर हे लक्षात राहत नसेल तर तुम्ही कागदावरच लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर आपण काय पाहिलं होतं? एक नवीन कागद ठेवली. नंतर सोडलं का आपण सुरुवातीपासूनचे आकडे पाहू. पहिला आकडा होता 12. दूसरा आकडा होता 24. तिसरा आकडा होता 144. आणि चौथा आकडा आता पाहिला आपण 480. वस्तू आहेत बरं काय सगळ्या. हे सगळ्या वस्तू आहेत. इथं नाव टाका. 12 कागद म्हणजे 1 डझन. 24 कागद म्हणजे 1 डझन. 144 कागद म्हणजे 1 दिवस. आणि 480 कागद म्हणजे 1
12, 24, 144, 480. 12च्या दुप्पट 24, 12च्या 12 पट 144 आणि 12च्या 40 पट 480. तर अशा प्रकारे हे चार गोष्टी, एवढ्या चार गोष्टी लक्षात ठेवल्या तुम्हाला कशाचंही रूपांतर कशातही करता येईल. एवढ्या चार पक्क्या लक्षात ठेवल्या. 1 डझन 12 वस्तू, 1 दस्ता 24 वस्तू, 1 ग्रोस 144, 1 रील 480. किती डझनाचा दस्ता होतो नसू द्या तुम्हाला माहिती, किती डझनाचा ग्रोस होईल नाही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, परंतु या वस्तूवरून ते लक्षात येऊ शकते. की तुम्हाला विचारलं की 8 डझन म्हणजे किती दस्ते, 8 डझन म्हणजे किती दस्ते, तर 1 डझन 2 डझन म्हणजे 1 दस्ता, हे लक्षात नसलं तरी चालेल तुम्हाला, परंतु 8 डझन म्हणजे बारी आणखी 96 हे लक्षात येईल. ह्या चार गोष्टी 8 डझन म्हणजे 96 आणि तुम्हाला माहिती आहे की 1 दस्ता म्हणजे 24, याला आपण 24 ने घालू, 24 चोक 96 म्हणजे किती आले 4 दस्ते आले. म्हणजे तुम्हाला याचं एकमेकांमध्ये रूपांतर माहिती असेल तरीही चालेल, परंतु 1 डझन म्हणजे 12, 1 दस्ता म्हणजे 24, 1 ग्रोस म्हणजे 144, 1 रील म्हणजे 480. या चार गोष्टी लक्षात राहिल्या तर तुम्हाला सर्व एकमेकांमध्ये रूपांतर करता येईल. चालेल, त्यावर आता गणित पाहू आपण. हे गणित आहे पहा, 5 रिंग. प्रश्न वाचताय नाही ना, तिथे काय विचारले रिंग आणि शेवटी काय विचारले किती कागद. रिंगचं रूपांतर कागदामध्ये वस्तूमध्ये सुट्या सुट्या वस्तूमध्ये. तर आपण शिकलो आता एक रिंग बरोबर किती, एक रिंग म्हणजे किती कागद. आता लिहिलं होतं शेवटचं सगळ्यात 480. एक रिंग म्हणजे 480. इथं विचारल्या 5 रिंग, 480 ला किती गुणावं लागेल, 5 ने गुणावं लागेल किंवा मग 5 वेळा त्याची बेरीज करावी लागेल. 480 अधिक 480 अधिक 480 अधिक 480 अधिक 480. पण आपण हे असं करतो का, नाही करत. ही 1 रिंग, ही 2 रिंग, ही 3री रिंग, ही 4थी रिंग, ही 5वी रिंग, आपण पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे काय पुन्हा 480 चा किती वेळा गुणाकार 1 2 3 4 5, 5 रिंग घ्यायचे म्हणजे गुणिले 5, 500 शून्य, 5 8 40, 4 4 आणि 5 चौक 20, 20 आणि 4 24. किती कागद 2400 कागद. 5 रिंग कागद म्हणजे 2400 कागद. लक्षात. याचं आपण ग्रोस मध्ये रूपांतर करू शकतो, डझन मध्ये विचारू शकता, दस्त्यांमध्ये विचारू शकता. मग त्यानुसार आधी कागदात रूपांतर करायचं, त्या गोष्टींनी भागायचं. म्हणतात कसं पहा, आपलं उत्तर किती आले 2400. पुन्हा एकदा बघतो, कागद किती आले तुमचे 2400 कागद. पण आता इथं कागद नाही विचारलं, इथं विचारलं तस काय किती डझन असं विचारलं. डझनात किती वस्तू आहेत 12, म्हणून मी याला 12 ने भागतो. 2400 दिले 12, 12 1 12, 12 2 24, 12 0 0, 12 0 0. किती डझन रे 200 डझन. 5 रिंग कागद म्हणजे किती डझन 200 डझन. पण जसं काही विचारलं दस्ता, 5 रिंग कागद म्हणजे किती दस्ते कागद, काय विचारलं दस्ता, दस्ता विचारलं बरं का. मग कागद किती आले होते आपले 2400 आणि एका दस्त्यामध्ये कागद किती असतात 24. याला 24 ने भागायचं.
24 एक 24, 24 एक 24, 24 शून्य शून्य, 24 शून्य शून्य. किती दस्ते आले रे? 100 दस्ते आले. किती दस्ते आले? 100. आता काय राहिलं? ग्रोस राहील, बरोबर? ग्रोस ग्रोस राहिला. 2400 कागद आले होते आपले. 2400 भागिले एक ग्रोस मध्ये किती कागद असतात? 144. 144 ते भागायचं काय? आता 144चा पाढा आता काय मला येत नाही. 12चा पाढा येतो म्हणून 12 ने 144चा भाग जातो. 12 12 144. याच्यासाठी काय पाहिजे? तुम्ही वर्ग घन पाठ केलेले असते. हा 12चा वर्ग आहे 144. 12चा वर्ग पाठ केलेला आहे का? तुम्हाला 30 पर्यंत वर्ग, 20 पर्यंत घन पाठ पाहिजे. म्हणजे ही आकडेवारी तुम्हाला झटपट करता येते. 12 12 144, 12 दुणे 24, 12 शून्य शून्य, 12 शून्य शून्य, 200 भागिले 12 आले. आता मी डायरेक्ट भाग घेतो बरं का. 12 एक 12, 12 एक 12, 8 उरले. 12 पंचे 60, 5 सख 72, खाली उरले 8. 8 ला भाग जातो, पॉईंट केला, 8 40 झाली, 5 सख 72, 5 सख 72, 16.66. म्हणजे 16 ग्रोस पूर्ण. 16 ग्रोस पूर्ण होतात आणि वर काही कागद आहे 0.66 म्हणजे काही कागद. 66 कागद नाही, काही कागद. ते किती आता ते नंतर शक्यतो अशा पॉइंट मध्ये कमी येईल. आता आपण हे काढलं 2400 रूपांतर सगळ्यांना केलं म्हणून अशी एवढी किचकट आकडेमोड येणार नाही. तर इथं आपण एकच गणिताचं आहे ना 4 गणित तयार केले. हेच येणार आहे पुन्हा आपण. 5 रिंग कागद म्हणजे किती कागद? आपण पहिलं उत्तर काढलं 2400 कागद. दुसरं उत्तर काढलं डझनामध्ये आपण 200 डझन. तिसरं उत्तर काढलं आपण दस्त्यांमध्ये 100 दस्ते. आणि चौथं उत्तर काढलं आपण ग्रोस मध्ये 16.66 ग्रोस. मी तुम्हाला म्हटलं होतो की एक रिंग म्हणजे किती दस्ते, एक रिंग म्हणजे किती ग्रोस हे लक्षात राहिलं नाही तरी चालेल. फक्त 4 अंक लक्षात ठेवायचे. ते कोणते होते? 12, 24, 144 आणि 480. हे ते 4 अंक होते. हे ते 4 अंक आहेत. हे लक्षात ठेवायचे. 12, 24, 144, 480. हे ते 4 अंक लक्षात ठेवायचे होते. तुम्ही कशातही रूपांतर कशातही करू शकता. इथं मी डझनाचा दस्त्याचा ग्रोसचा रिंग केला नाही. इथं कागद काढून घेतले आणि त्याला भागत केलं. डझन काढायचं तर किती भागायचं? नीट लक्षात घ्या. वस्तूंना डझन काढायचा असला तर 12 ने, दस्ता काढायचा असला तर 24 ने, रिंग काढायचा ग्रोस काढायचा असला तर 144. तुम्हाला कोणत्याही वस्तूंचं कोणत्याही राशीमध्ये रूपांतर करता. चला पुढचं गणित घेऊ. हे गणित सोडवलंय आपण आता. एक ग्रोस म्हणजे 144 कागद. पुन्हा पुन्हा लक्षात आणायचं हे. त्याची रिव्हिजन करायची. चालताना सुद्धा लक्षात घ्यायचं एक ग्रोस म्हणजे किती, एक दस्ता म्हणजे किती, एक डझन म्हणजे किती. आता तुम्ही जर पुढच्या वेळी फळं घ्यायला गेले, केळीच्या गाड्यावर गेले का लगेच लक्षात आलं पाहिजे एक डझन म्हणजे दुकानदार किती केळी देतोय. 1.5 डझन, दीड डझन सुद्धा केळी घेतो आपण कधी कधी. एक डझनाचे 12 आणि वरच्या अर्ध्या डझनाचे 6. 12 6 18. 2 डझन म्हणजे किती? 24 केळी घेतो आपण. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? एक दस्ता केळी. आपण शक्यतो वापरत नाही ते. आपण म्हणतो 2 डझन द्या, 4 डझन द्या. दस्त्यांमध्ये आपण म्हणत नाही. परंतु 2 डझन म्हणजे एक दस्ता हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. पुढे एक रिंग म्हणजे 480 कागद. इथं पहा
एकमेकांमध्ये रूपांतर करून दिले. 1 डझन 12 कागद, 1 दस्ता 24 कागद, 1 दस्ता 24 कागद म्हणजेच 2 डझन. दोघांमध्ये रूपांतर करून दिलं बरं का. 1 दस्त्याचं रूपांतर कागदातही करून दिलं आणि डझनात सुद्धा दिलं. हे लक्षात राहिलं तर वेळ वाचेल तुमचा, आणि नाहीच लक्षात राहिलं तर ते 4 अंक लक्षात ठेवायचे. 12, 24, 144, 480. 12, 24, 144, 480 हे पूर्ण कागदांमध्ये बरं का. ते पहा, हे सगळं कागद कागद कागद, सिंगल सिंगल वस्तू, सुट्टी सुट्टी. 1 दस्ता 2 डझन, 1 ग्रोस 12 डझन. 1 ग्रोस म्हणजे 12 डझन आणि 1 रिंग म्हणजे 20 दस्ते. 20 दस्ते, 20 दस्ते म्हणजे किती डझन? 1 दस्ता 2 डझन, 20 दस्ते 40 डझन. इथे लिहिलं नाहीये पण आपल्याला करता येईल. 20 दस्ते म्हणजेच 40 डझन म्हणजेच 1 रिंग. चला पुढं. हा चार्ट फार महत्वाचा आहे. सगळे गणित याच्यावरच, सगळे गणित याच्यावरच राहतील. हे एकमेकांमध्ये रूपांतर करायला राहील. आपण याच्यावर येतं काही उदाहरण सुद्धा हे समजून घ्या. काय समजून घ्यायचं पहा. 1 डझन 12 कागद, 1 दस्ता 24 कागद, 1 ग्रोस 12 डझन. 1 ग्रोस म्हणजे 12 डझन म्हणजेच 6 दस्ते. 12 भागिले 2 केलं तर 6 दस्ते आले म्हणजेच 144 कागद आले. 1 रिंग म्हणजे 20 दस्ते म्हणजेच 40 डझन म्हणजेच 480 कागद. रिंगचं रूपांतर दस्त्यात केलं, डझन मध्ये केलं, कागदामध्ये केलं. तीनही गोष्टींमध्ये रूपांतर केलं. एक आता गणित सुरू करू आपण. याच्यावरचे आपण गणित सोडवले आहेत. तुम्हाला नीट संकल्पना ही समजून सांगितलेली आहे. ती नीट लक्षात ठेवायची. काहीच लक्षात नाही राहिलं तर 4 अंक लक्षात ठेवायचे सांगितले. 12, 24, 144, 480. डझन, दस्ता, ग्रोस, रिंग. कळलं? चला आपण सोडू. 84 कागद म्हणजे किती डझन? इथं डझन आहे आणि इथं कागद आहे म्हणजे सुट्या वस्तू आहेत. सुट्ट्या वस्तूंचं डझनामध्ये रूपांतर करायचंय. आपल्याला माहिती आहे 1 डझन बरोबर 12 आहे. मग 84 ला काय करायचंय? जे काढायचंय त्याने भागायचं. काय काढायचंय? डझन काढायचंय. डझनामध्ये किती येतात? 12. 12 1 12, 12 7 84. उत्तर किती आलं आपलं? 7. किती डझन? 7 डझन. सोपं होतं ना? चला पुढं. पाच डझन 2 ग्रोस बरोबर किती डझन? आधी दिलंय डझन, ग्रोस, मग डझन काढायचं. दोनच राशी आहेत, एकमेकांमध्ये रूपांतर करायचंय. गणित किचकट वाटतं? अजिबात किचकट नाही, अतिशय सोपं आहे. 5 डझन, 5 डझन म्हणजे किती? 1 डझन म्हणजे 12, 5 डझन म्हणजे 12 पंचे 60. बरोबर. आता 2 ग्रोस, 2 ग्रोस. ग्रोस आहे का लक्षात? नसलं तर इकडे लक्षात घ्या परत. 12, 24, 144, 480. 4 अंक लक्षात आहेत ना? यातलं हे डझन होता, दस्ता होता, हा ग्रोस आहे. ग्रोस 144. 1 ग्रोस 144. 2 ग्रोस 144 च्या दुप्पट. 144 च्या दुप्पट येतात 228. नसतील येत पटकन 2 निघून यायचं.
144 गुणिले 2 बेचोक 8 बेचोक 8 बेक बे 288 इथे देऊन द्या 288 आणि 60 आणि 88 चे काय आहे बेरीज दोघांची बेरीज करायची सांगितली 8 आणि 0 8 8 6 14 चला 1 2 आणि 3 348 348 पर्याय कुठेच नाही तुम्हाला देऊ शकता इथं समजा 348 इथंच कुठेतरी गेली बरं का 348 आणि गणित 2 बरं का आणि मी लगेच याच्यावर क्लिक करेन लगेच याच्यावर आपण गोल काढतो उत्तर चुकलं तू म्हणाल कसं 348 उत्तर आले नाही 348 काय ते कागद हे कागद आहे आणि आपल्याला काय विचारलं डझन विचारलं आता पुन्हा याचं रूपांतर करायचं 348 चं रूपांतर डझनामध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 348 डझन म्हणजे 12 वस्तू 12 ने भागावं लागेल हे इथं लक्षात घ्या व्यवस्थित आता 12 आणि 348 का भागू 12 1 12 12 गुणे 24 34 मधून 24 गेले 10 उरले इथं झाले 108 12 8 96 12 9 108 12 9 108 उत्तर आलंय 29 29 काय डझन 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 आपल्याला डझन विचारलं होतं डझन मध्येच उत्तर द्यावं लागेल 348 उत्तर देऊन चालणार नाही 29 डझन म्हणजे 348 हे बरोबर आहे परंतु इथं कागद किती आहे ते नाही विचारलं डझन किती ते विचारलं म्हणून हे 29 उत्तर बरोबर येईल 348 उत्तर बरोबर येणार नाही काय विचारलं शेवटचा शब्द नीट वाचत जा किती डझन किती डझन किती कागद विचारला असतं तर 348 डझन विचारलं तर 29 चला पुढं सोपे सोपे गणित आहे ना सोपं चिमणीचं खोप सुधीरने स्टेशनरी दुकानातून 2 ग्रोस हे असे मोठे मोठे गणित जर आले ना 2 ओळीचे 3 ओळीचे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं सुधीरने आणलंय काय आणलंय त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं हे अंक हे कागद सुद्धा नाही 2 ग्रोस नीट लक्षात ठेवा 2 ग्रोस आणि सगळ्यात चांगली गोष्ट तर काय वाचत असताना तुमच्या हातात तर पेन असतो ना वाचत असताना महत्वाच्या खाली जर रेष मारली ना पुन्हा प्रश्न समजून घेताना फक्त तोच शब्द वाचणार तुम्ही 2 ग्रोस कागद आणले म्हणजे किती कागद आणले किती कागद ग्रोस हे कागद ग्रोस रूपांतर कागदात करायचं 4 अंक लक्षात आहेत ना ग्रोस म्हणजे किती कागद ते नाही लक्षात हे 4 अंक 12 24 144 480 डझन दस्ता ग्रोस रिंग 144 ग्रोस एक ग्रोस 144 2 ग्रोस म्हणजे 2 ने गुणायचं 144 गुणिले 2 बेचोक 8 बेचोक 8 बेक बे 488 किती कागद आणले 288 सॉरी बरं का 288 किती कागद आणले त्याने 288 कागद आणले हाच प्रश्न असा विचारू शकतात की त्याने किती डझन कागद आणले डझन कागद आणले विचारलं तर 288 कागद आणले होते 288 ला डझनात रूपांतर करायचं असलं तर 12 ने भागावं लागेल जर विचारलं त्याने किती रिम कागद आणले आता रिम विचारणार नाही तुम्हाला परंतु 7वीच्या स्कॉलरशिप मध्ये तसंही विचारू शकतो रिम म्हटलं तर 288 ला तुम्हाला किती भागावं लागलं असतं रे 480 ने भागावं लागलं असतं 0 पॉइंट काहीतरी मध्ये उत्तर आलं असतं ते आज तुम्हाला विचारणार नाही पण विचारता येऊ शकतं
7वीला मात्र नक्की विचारू शकता. पॉइंट मध्ये उत्तर येईल 2 पॉइंट पर्यंत 3 पॉइंट पर्यंत आपल्याला ते उत्तर काढावं लागेल. दोन रिम कागद बरोबर किती कागद विचार. रिम मध्ये दिलंय कागद विचार. एक रिम एक रिम बरोबर 480 आहे का लक्षात. पुन्हा लिहितो 12 24 144 म्हणत राहायचं. मी लिहित असताना म्हणत राहायचं 480 रिम पहा सगळ्यात शेवटी एक रिम 480 दोन रिम 480 दोन रिम हे 0 0 82 16 चला 1 2 8 आणि 9 त्याला उत्तर 960 आहे का. 960 कागद 960 कागद. चला पुढं 1920 कागद बरोबर किती दस्ते. आकडा मोठा वाटतो खूप परंतु मोठा नाहीये. सोपं आहे एकदम सहज सोपं आहे. 1920 कागद किती दस्ते. 12 24 144 480 दस्ता पहा येतो 24 कागदाचा दस्ता. 1920 भागिले 24 जे काढायचं त्याने भागायचं कागदाला. 24 चा पाडा आलाच पाहिजे. 24 चा पाडा या ठिकाणी आलाच पाहिजे. 24 गुणे 48 24 × 72 24 24 96 24 8 येत आहे का रे. 24 24 8 192 आणि 24 0 उत्तर आलं 80 दस्ते. किती आलं उत्तर 80 दस्ते. जरी तर दस्ते आहे म्हणजे विचारला असतं डझन तर आपण 1920 ला कितीने भागला असतं 12 ने बरोबर. आणि रिम विचारलं असतं किती रिम तर 1000 रिम विचारलं असतं ना तर आपण 1920 ला कितीने भागला असतं रे 480 ने भागलं असतं. सोपं आहे अतिशय सोपं सोपं चिमणीचं सोपं. रेणुकाने वर्गात 40 मुलांना 20 दस्ते कागद समप्रमाणात वाटले तर प्रत्येकाला किती कागद मिळाले असतील. एक गणित थोडं मोठं आहे. 40 मुलांना 20 दस्ते अगोदर आहे ना किती कागद आपल्याला कागद काढायचे. अगोदर 20 दस्त्यांचे कशात रूपांतर करू कागदांमध्ये रूपांतर करू. 20 दस्ता एका लक्षात 12 24 144 480 दस्ता हे 24 20 दस्ते म्हणजे 20 गुणिले 24 24 0 24 गुणे 48 20 दस्ते म्हणजे किती 480 कागद. आणि किती मुलांना वाटले तिने 40 मुलांना वाटले. 480 भागिले 40 40 एक 40 40 एक 40 8 उरले 80 झाले 40 गुणे 80. एकेका मुलाला किती
आले असतील 12. काय उत्तर? पर्याय क्रमांक 3. गणित मोठं वाटतंय, पण किती छोटं गणित होतं, अतिशय लहान गणित होतं. फक्त इथं लक्षात ठेवा 20 दस्ते आणि कागद हे लक्षात ठेवायचं होतं. हे पहा पुढचं, श्यामने 8 डझन कागदापैकी 20 कागद, तिथं डझन आलं तिथं कागद आलं. आकडे दिसत आहेत पण ह्या डझनातला आहे हा कागदातला आहे, वापरले तर किती कागद शिल्लक राहिले. तो पाहिजे अगोदर 6 डझनाचं कागदात रूपांतर करू. 6 डझन, 1 डझन म्हणजे किती? 12. 6 12 ने गुणा 12 72. 72 काय आले कागद. त्यातले किती कागद वापरलेले? 20 कागद वापरले. 72 वजा 20 2 5. किती शिल्लक राहिले कागद? 52. हे पहा पर्याय क्रमांक 4. हे सोपं गणित होतं. एक रिंग कागदापैकी 324 कागद वापरले. एक रिंग कागदापैकी बघा रिंग ही आणि 324 कागद. तर किती डझन कागद शिल्लक राहिले? इथं पहा 3 गोष्टी आपल्याला काढायची. रिंग, कागद म्हणजे वस्तू आणि डझन. 3 गोष्टींचं एकमेकांमध्ये रूपांतर आहे. एक रिंग म्हणजे 480 कागद. त्यापैकी किती कागद वापरले? 324. 324 मी याच्यातून वजा करतो. 7 4 गेले 6, 8 गेले 5. किती कागद शिल्लक राहिले? 156 कागद. पण 156 पर्यायामध्ये नाही. आणि जर दिलंच तर तुम्ही चुकाल. आपल्याला विचारले डझन, डझन मध्ये विचारलं. 1 डझन म्हणजे 12 म्हणून 156 ला 12 ने काय करायचं? भागायचं. 12 1 12, 12 1 12, 3 उरले 12 36. किती डझन? 13 डझन. फक्त 13 पर्याय दिला होता. हा फसवा प्रश्न. 13 डझन कागद शिल्लक उरलेले आहे. कळलं? याच एकमेकांमध्ये रूपांतर करायचं आहे. 6 डझन कागद म्हणजे किती? दस्ते. डझनाचं रूपांतर दस्त्यांमध्ये करायचं. हे पहा 12 24 144 480. लक्षात ठेवा हा आहे डझन, हा आहे दस्ता, हा आहे रोज आणि ही आहे रिंग. 6 डझन 6 गुणिले 12 72. किती कागद झाले? 72. आणि त्याची किती दस्ते करायचे? दस्ता, एक दस्ता म्हणजे 24 भागिले 24. 24 1 24, 24 3 72. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या बरोबर उत्तर आहे. पहा आणखी असे बरेच गणित होते. जास्तीत जास्त आपण सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. परंतु आता आपला वेळ पूर्ण झालेला आहे. आज या ठिकाणी आपण मापन या घटकामधील कागद मापन हा उपघटक पाहिलेला आहे. याच्यावर तुम्हाला परीक्षेला एक प्रश्न येणार आहे, त्याला 2 गुण राहणार आहे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा हा घटक ही संकल्पना आपल्याला येणं फार आवश्यक आहे. दैनंदिन जीवनाशी निगडीतच आहे. तर ती मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा, समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. मी प्रथम आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे माननीय आनंद भंडारी साहेब यांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्या 4थी आणि 7वीच्या ऑनलाईन तासिका
या ठिकाणी चालू आहेत. तुमच्यासारखे हुशार मुलं या तासिकेला नियमित उपस्थित राहतात आणि त्याचा तुम्हाला निश्चितच भविष्यामध्ये फार मोठा लाभ होणार आहे. तर त्याबद्दल भंडारी साहेब, भास्कर पाटील साहेबांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पाथर्डी तालुक्याला जुलै महिन्याची ही तासिकेची संधी मिळाली आणि आमचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड साहेब आणि आमचे विस्तार अधिकारी रामनाथ कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाईन तासिका अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्याच केंद्राचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा वस्ती या ठिकाणचे शिक्षक श्री वाघ सर यांनी पूर्ण महिनाभर मेहनत घेऊन त्या ऑनलाईन तासिका ते या ठिकाणी चालू ठेवतात. आमच्यासारखे शिक्षक दररोज बदलतात, परंतु वाघ सर हे तंत्रज्ञ आहेत, टेक्नोसेवी आहेत आणि ते अतिशय चांगली दर्जेदार तासिका होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत राहतात. त्यांचेही आभार. त्याचबरोबर ही पीपीटी तयार करण्यासाठी भावना देवरे मॅडम यांनी मदत केली, त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला परीक्षेसाठी अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.